दोन दोन पोलीस काका तुला धरायला आले? काय केलंय तू नेमकी? अरे पण तू काय कांड केला मला सांग. कोणाला मारलं नाही ना तू? मारलं. कोणाला मारलं. सांग काय केलं पटकन. नाही. काय खोड काढली का कोणाची? उई गाडीच्या काचा फोडल्या ते म्हणते. चल पटकन बाहेर. बैलगाडीच्या डायरेक्ट चल पाहिला. ओ बापरे. हा ते पाय ते काय बोलता पाय. तुझी फार कंप्लेंट आली माझ्याकडे. हेलिकॉप्टरनं पाठला केला पण तू सापडला नाही मला. हा पाहिला ना. आता आता तुला धरून यायचं का? पैसे देतो. इकडे थांब. आई मला पकडला म्हणत पोलिसांनी. मग आता कसं करायचं? केस मिटवायची का लांबवायची? काय करायचं सांग. लाडूच्या खोलीत अटक करायचा का लाडूच्या खोलीत बंद ठेवायचं तुला? लाडूच्या खोलीत करायचं का बंद? नाही म्हणून साहेब. हा लाडूच्या खोलीत बंद करायचा का? माझं नाही पण purpose- सॉरी बोल मग त्यांना. सॉरी. उठ बशा काढ चाल. बघ, माझं पण नाही चांगलंय तुझं परमिशन होईल. तुझं आम्ही पण बिनपगारी फुलाधिकारी दंगल पेटली म्हणजे घरी. हा कसं करायचं? आम्ही पण तक्रारी घेतो या. पाहिलं ना. तक्रारी हा ना. चल पाहिलं ना? सेकंड म्हणला सेकंड दे. हा आता साहेब म्हणून भेटून घ्या. आता मी काय बैलगाडीच्या काचा फोडत नाही म्हणायचं. पाहिलं ना काय बोलता. हा? हा? आता नाही ना करणार असे उद्योग. हा? पाय हा केल्यावर आता शेवटचा चान्स होता बरं का. एवढी बार त्याला सोडून द्या. त्याला पुढच्या वर्षी घेऊन जाऊ 32 तारखेला 13 महिन्यामध्ये. यो बाबू. हा, 32 तारखेला. राहिलं ना काय म्हणते 32 तारखेला 13 महिन्यामध्ये 13 महिन्यामध्ये. जाशील ना तू. हा, केस मिटून टाकली आता. हा? खोटं. खोट. आता सांग कोणते काका आहे ते मला सांग बरं. बहुरूपी साहेब आहेत, बिनपगारी फुलाधिकारी दंगल पेटले म्हणजे घरी. हा. माझं पण permission झालं आता. पाहिलं ना हा, काय बोलता. गेल्या वर्षी पी साहेब होतो यंदा हवालदार झालो. पाहिलं ना. हा, कसं करायचं मग आता? काय करायचं सांग. मिटून घ्या साहेब म्हणून आता. मिटून घ्यायचं का काय? मिटून घ्यायचं ना. इथून घ्यायचं. हा मिटून हा. घ्यायचं. हा थँक्यू. आणि काय अडचण आली होता फोन करायचा साहेबांना. हा, नंबर घ्या, साहेबांचा हे बघा. नंबर घ्या. हा हे बघा इकडे बघा. 9817 कोण पाय केवढा मोठा आहे, यो बाबू. आहे ना सरकारी फोन. आणि साहेब कोणाला घाबरत नाहीत. फक्त संध्याकाळी घरी गेले घाबरते. हा घरी गेल्यावर हा? नाव लिहिलं का पावतीवर? हो लिहलं. आणि ह्याला आता लग्नाला घेऊन जातो माझ्या सासूच्या. ए, सासूचं लग्न आहे त्यांच्या. सासूचं लग्न मुंबईला, हळद पुण्याला आणि पंक्ती दिल्लीला. पाहिलं ना साई. हा आणि पाणी प्यायला यायचं आपल्या पंचवटीला. हा जाशील का? चार आहे का सासू? चार सासू आहे का? नाही, दुसरं लग्न आहे सासरेचं माझ्या. दुसरं लग्न आहे. हा. त्याचं सासूला आहे आणि साहेब. हे बघ स्वयंपाक भरपूर केलेले आहे. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं. खिशात बी घेऊन यायचं उरल्यावर. उरलेलं खिशात घेऊन यायचं, लाजायचं नाही पुन्हा मागायचं नाही. घ्यायची पोटभर आणि जेवायचं पोटभर. चालेल ना. हा आणि आपल्याला लवकर लग्नाला जायचं. लहान लहान मुलींना कलवारे करायचं, हा. मोठ्या बायांना वरमाई करायचं आणि म्हाताऱ्या बायांना मिलिटरीत पाठवायचं लढाई खेळायला. चालेल का? हा ते लढाई खेळायला आणि मी पगार घ्यायला. चालेल ना. आणि लवकर निघायचं लग्नाला. आणि साहेब लई लोक बघा. पळायचं, चिखलात लोळायचं, चिकोल घालायचं डोळ्यात, हिटायचं बामणाच्या माळ्यात. हा चालेल ना साई. हो. दे आता मदत कर त्यांना. मदत करायची ना आपल्याला. हे बाय बरं. साई तुझी केस मिटवायची. महात्मा फुले. बालसंगोपन केंद्र. हा त्या बाय आपल्याला या बाय किती पैसे दिले पप्पानी? 511. अनाथ मुलांसाठी दिले त्यांनी. अनाथ मुलांसाठी ना. हा, अनाथ मुलांसाठी मदत केली बहुरूपीच्या मुलांनी काम करतो शाळेला. तर त्यांनी मुलांसाठी मदत 501 रुपये दिले बहुरूपी मधून शाळेला. बर. धन्यवाद सर. हा